आला. हा, काय म्हणले? हा हा, निष्ठावंत भाव भक्ताचा हा धर्म, निर्धारी वर्म चुकू नये. हा, निष्ठावंत भाव भक्ताच्या ठिकाणी काय असला पाहिजे? भगवंताच्या ठिकाणी निष्ठावंत भाव असला पाहिजे. निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार म्हणजे त्याचा चांगला जर विचार केला असेल तर मग त्या भगवंताशिवाय दुसरं काही त्याने विचारात घेऊच नाही. न निष्ठावंत भाव भक्ताचा हा धर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. पुढे काय म्हणले त्याने? पाहू नये वासा अनेकांची, असं ना? काय मला परत सांगा ते. उशिरा. निश्चळ विठ्ठली विश्वास, असं ना? निश्चयी निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांची. म्हणजे याच्यामध्ये सारा विचारामध्ये घेऊ शकतो आपण. म्हणजे एकायतन, एकायतन म्हणजे एक तनु, एकवंक, म्हणजे एकविध भाव असा असणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून त्या अर्जुनाच्या करता हा भगवंत काय करतो? सगुण रूपाने त्या ठिकाणी अवतार घेतो. ते आता पुढच्या ओळीमध्ये आपल्याला पाहता येईल. आता काही शास्त्रामध्ये नियम केलेले, तुकोबरायांनी नियम केलेले का कोणाचंही त्या ठिकाणी वर्णन करू नये, कोणाची त्या ठिकाणी स्तुती करू नये. जर तुम्ही हो का पंडित जन, न करावी स्तुती माझे संत जन, तुकोबराय म्हणतात. स्तुतीमध्ये कधी करू नये. का स्तुती करू नये? तर त्या स्तुतीमध्ये अभिमान होत असतो. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. म्हणजे तुम्ही जर संतावून माझी जर त्या ठिकाणी स्तुती केली तर त्याच्यातून काय होत असतो? त्याच्यातून अभिमान त्या ठिकाणी तयार होत असतो. मग स्तुती चांगलं आहे का? स्तुती चांगली नाही. एखाद्याचं स्तवन करावं ते चांगलं नाही त्या ठिकाणी. मग तुम्हाला जर स्तुती करायची असेल, तुम्हाला जर स्तवन करायचं असेल, महती सांगायची असेल, तर काय करायचं? देवाची करायची. निंदा पण करायची असेल तर देवाची करावी. निंदा अथवा स्तुती, स्तुती अथवा निंदा देवाची करावी. स्तुती करायची झालं तर, निंदा करायची झालं तर देवाची करायची. पण सामान्य मनुष्याची त्या ठिकाणी करायची का निंदा स्तुती? सामान्य मनुष्याची निंदा पण करायची नाही आणि सामान्य मनुष्याची त्या ठिकाणी स्तुती करायची नाही. उलट तुकोबर म्हणतात, तुम्ही लोकांची स्तुती करता की नाही? स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा. तुम्ही लोकांची स्तुती करता. कशा करता लोकांची स्तुती करता? घेणे देण्याचं, लोकांची स्तुती करण्याचं काही कारण पण नसतं. पण विनाकारण तुम्ही त्या लोकांची स्तुती करता आणि ती लोकांची स्तुती करून काय करता? स्तवून येणारा केला आयुष्याचा मातेरा. म्हणजे आयुष्याचा तुम्ही मातेरा करता. माती मोल आयुष्य करता. नको त्याचं त्या ठिकाणी स्तुती करून आयुष्याची मातेरा करण्यापेक्षा त्यांची स्तुती न केलेली काय वाईट आहे का त्या ठिकाणी? त्यांची स्तुती करूच नाही. करायची झाली तर कोणाची करायची? तुकोबराय म्हणले, वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची सांगू नये. का सांगू नये? म्हणजे उदंडाचे झाले जन्मून या मेले, होऊन या गेले रावरंक. उदंड झाले म्हणजे पुष्कळ त्या ठिकाणी असे राजे आणि रंक त्या ठिकाणी पुष्कळ होऊन गेले. होऊन या गेले. बरं, त्यांचे नाम कोणी नेगे चाराचारे. बरं, आता एवढे मोठे राजे जर झाले असतील, आपले कोणी वाडवडील असतील, ते पण मोठे धनवान असतील, आता आहेत का ते वाडवडील? बरं, त्यांचं नाव तरी आपल्याला माहिती आहे का? त्यांचं नाव पण माहित नाही. ते किती धनवंत होते, किती प्रॉपर्टीवाले होते, कोणी त्यांना विचारतं का? त्याचं नाव पण आठवत नाही. उदंडाचे झाले, होऊन या गेले, पुष्कळ त्या ठिकाणी होऊन गेले. त्याचे नाम कोणी नेगे चाराचारी. त्याचं चाराचारामध्ये कोणाला माहिती का नाव? कोणी नाही. असे आले किती आणि असे गेले किती. ते साधी संतांचे सगळे शास्त्राचं वर्णन करायला गेलं, काही अनादी अनंत असतात, काही अनादी संत असतात आणि काही साधी संत असतात. तसे हे पुष्कळ त्या ठिकाणी जन्माला येतात, मोठे श्रीमंत होतात आणि निघून जातात. त्याचं काही कोणी नाव चाराचारामध्ये घेत नाही. उदंडाची झाले, मरून या गेले, होऊन या गेले रावरंक, त्याचे नाव कोणी निघे चाराचारी. साही वेदवर्ण उच्चारित असं काहीतरी आलंय बघा, असलं तर. म्हणून कोणाचं नाव घ्यावं? तुकोबराय सांगतात की म्हणले, अक्षय आढळ चळेना ढळेना तया नारायण ध्यात जावे. कोणाचं ध्यान करावं? जो अक्षय आहे, ज्याचा क्षय म्हणजे नाशीच होत नाही. आढळ म्हणजे जो चल नाही त्या ठिकाणी,
जाणार येणार नाही, स्थिर असणारा, अक्षय आढळ, चळेना ढळेना, आहे का नाही, जाणं येणं हालचाल न होणारा आहे, स्थिर असणारा परमात्मा आहे. अ, तया नारायणा ध्यात जावे. त्या असणाऱ्या नारायणचं ध्यान करावं, त्या नारायणचं स्तवन करावं, इतरांचं मात्र स्तवन करू नये. आता त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, स्तवू नये काचे होते क्रिया नष्ट, फुंदाचे ते कष्ट भंगामुळं. आपल्याला काहीतरी लाभ व्हावा, आपल्याला काहीतरी फायदा व्हावा, आपण व्यवहारामध्ये त्याचं स्तवन करतो की नाही? व्यवहारामध्ये स्तवन करतो, पण ते सगळं क्रिया नष्ट करतं आपलं. सगळ्या केलेल्या क्रिया काय होतात? नष्ट होतात. बरं, नष्ट होतात. त्याच्यामध्ये आपलं पुण्य सुद्धा जातं की नाही? भांगामुळं. बरं, विचार करता वाया जायमुळं, असा विचार जरी करायला गेलं तर आपला काळ वाया जातो की नाही? लटिकेतेमुळं फजितीचे, आणि त्याचं कारण काय? हा संसार गोळा करणं. आणि ते संसार काय? ठावकचे आहे संसार दुःखाचा. आणि आपण आपली संसाराचं वर्णन करून, दुःखाचं वर्णन करून, जणू काही आपण आपली फजिती करून घेतो की नाही? आपण आपली त्या ठिकाणी फजितीच त्या ठिकाणी जास्त करून घेत असतो. म्हणून तुकोबराय अभंगामध्ये म्हणताना म्हणतात, बाबा, त्या दोन गोष्टी माझ्याकडून कधी होऊन देऊ नये. काय? त्या ठिकाणी दोन गोष्टी सांगत असताना, नरस्तुती आणि कथेचा विकार. नराची कधी स्तुती माझ्याकडून होऊ देऊ नये, आणि कथेचा विकार म्हणजे माझ्याकडून कथा त्या ठिकाणी कधीच विकली जाऊ नये. या दोन गोष्टी मात्र माझ्याकडून करून घेतली पाहिजे. म्हणून वर्णन करायचं झालं तर कोणाचं करायचं? वर्णन करायचं झालं तर भगवंताचं वर्णन करायचं. सामान्य मनुष्याचं अजिबातही वर्णन करायचं नाही, स्तुती करायची नाही. आणि त्याचं स्तवनही त्या ठिकाणी करायचं नाही. वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची, फक्त भगवंताचं वर्णन करावं, असा तुकोबरायांचा नियम आहे. पण तुकोबरायांचा नियम माऊली पाळतात का? तुकोबराय संत आहे, माऊली पण संत आहे. पण तुकोबरायचा नियम जो आहे त्या ठिकाणी, तुकोबराय सांगताना आपल्या मनाने सांगतात असं नाही, शास्त्राने सांगत असतात. शास्त्र आधार घेऊन सांगत असतात. आणि मग ज्ञानोबरायने अर्जुन जीव आहे ना त्या ठिकाणी, थोडक्यात नरनारायण सांगितलं का नाही? एक नर आहे, एक नारायण आहे. हा, म्हणून त्या ठिकाणी अर्जुन जीव झाला. आणि जीवाचं वर्णन त्या ठिकाणी करावं का? त्या ठिकाणी स्तुती करावी का? स्तुती करू नये. तरी पण माऊली त्या ठिकाणी स्तुती करतात. का बरं स्तुती करतात? त्याचं कारण असे, कधी कधी भगवंताला, भगवंताची स्तुती करण्यापेक्षा आपल्या भक्ताची जर स्तुती केली तर भगवंताला अतिप्रिय आहे. काय ते अतिप्रिय? 12व्या अध्यायामध्ये बघा वर्ण आलेलं आहे. ते आहे का बाळकृष्ण महाराज? हा. ते म्हणले, त्या भक्ताचं वर्णन करताना, तेही प्राणा परते मज आवडते. हा, निवृत्ती. जे भक्त चरित्रा ते प्रशंसेचे, म्हणजे तेही प्राणापरुते मज आवडते. निवृत्ती, निवृत्ती म्हणजे खरोखर प्राणाच्या पलीकडे मला खरोखर आवडतात. कोण? जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते, म्हणजे जे भक्त चरित्र आहे ना, भक्ताचं जे वर्णन आहे काय, त्या भक्ताचं वर्णन करणारा मला त्या ठिकाणी काय, प्राणाच्या पलीकडे त्या ठिकाणी आवडतो. पण कोण? भक्ताची प्रशंसा करणारा मला आवडतो. आणि माऊली काय करतात? माऊली भक्ताची प्रशंसा करतात. माऊली भक्ताची स्तुती करतात. आपल्या आईला जसं आपली स्तुती करण्यापेक्षा आपल्या असणाऱ्या लाडक्या मुलाची जर स्तुती केली तर त्या आईला आवडतं की नाही? त्या आईला त्या ठिकाणी फार आवडतं. तसं भगवंताला, भगवंताची स्तुती करण्यापेक्षा भगवंताच्या भक्ताची केलेली स्तुती अधिकच त्या ठिकाणी आवडत असते. भगवंत काय करतो? आपण जर एखादी प्रतिज्ञा केली, आपली केलेली प्रतिज्ञा मोडली तरी चालेल, पण आपल्या भक्ताची मात्र प्रतिज्ञा मोडता कामा नये. बरोबर आहे की नाही? काय आपण घेतो? आपली प्रतिज्ञा मोडली तरी चालेल, पण भक्ताची प्रतिज्ञा, भीष्मपण केला खरा आणि धनुर्धारा रक्षिले. भीष्माने पण केला होता काय? म्हणजे भगवंताला त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घ्यायला लाविलच. भगवंत म्हणला, मी शस्त्र घेणार नाही. झालं तर दोन नीतीच्या गोष्टी सांगेल. आणि नीतीच्या गोष्टी सांगता सांगता त्या भीष्माने अशी काही वेळ आणली का भगवंताला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावलंच त्या ठिकाणी. म्हणण्याचं तात्पर्य काय? हा काय करतो? भीष्म हे भक्त आहे भगवंताचे, आणि तो भीष्म पण खरा केला, म्हणजे शस्त्र हातामध्ये घेतलं. आणि आपली प्रतिज्ञा काय केली? मोडली. म्हणजे भक्ता करता आपली प्रतिज्ञा मोडतात. एवढं जर भक्तावरती प्रेम असेल तर मग तेही प्राणापरुते
मज आवडती नृत्य. ती प्राणाच्या पलीकडं भगवंताला आवडत नाही का? भगवंताला आवडतात. मग त्या भक्ताची जर स्तुती केली, तर त्याच्यात कोणता दोष आहे का? दोष नाही, पाप नाही, पुण्य असे फार. त्याच्यामध्ये पाप नाही, भरपूर असणारं त्या ठिकाणी पुण्य आहे. म्हणून म्हणतात, तैसा अर्जुनाची विशेषता बाबा. आम्हाला असं वाटतं, की भगवंताचं स्तवन करण्यापेक्षा, भगवंताचं वर्णन करण्यापेक्षा अर्जुनाची विशेषता बाबा. काल ओवी पाहिले की नाही आपण? त्या ओवीमध्ये काय पाहिलं? त्या पत्नीचं, त्या बायकोचं वर्णन करण्यासारखं खरंय. ती पतीच्या मता अनुसरून पतिव्रता, पतीच्या मताला अनुसरून त्या ठिकाणी वागते का नाही? अनुसरून त्या ठिकाणी वागते. इतकी अनुसरण वागते. आता उदाहरण देऊन काल सांगितलं. राजाने म्हटलं त्याला एक बक्षीस देण्यापेक्षा हिला 2 बक्षीस द्या. एवढी अधिकारावरती आरूढ झालेली. म्हणजे पतीचं खरं वर्णन करायला पाहिजे. पतीचं वर्णन करण्यापेक्षा पत्नीचंच वर्णन करावं. तसं भक्ताचं वर्णन करण्यापेक्षा अ, ब ब ब देवाचं वर्णन करण्यापेक्षा देवाच्या भक्ताचंच वर्णन करावं, असं माऊली म्हणतात. म्हणून तैसा अर्जुनाची विशेष असा त्या ठिकाणी स्तवावा, त्याचं वर्णन करावा. "आयसे आवडले मज जीवा." मज जीवा मला अंतःकरणापासून असं आवडत आहे. मला अंतःकरणापासून असं वाटत आहे, असं माऊली सांगतात. का बरं हे भगवंताचं वर्णन सोडून अर्जुनाचं वर्णन करावं? का बरं मला हे आवडतं? त्याचं कारण असं आहे, जे तो त्रिभुवनाच्या दैवा एकाही तनू झाला. जे म्हणजे काय? कारण तो कोण? तो भक्त नाम अर्जुन. त्रिभुवनाच्या दैवा आहे का नाही? त्रिभुवनामध्ये किती दैव आहे? त्रिभुवनामध्ये जेवढं दैव आहे, हा तसं त्या ठिकाणी माऊली म्हणतात की नाही, का सगळ्या पापी मनुष्याच्या ठिकाणी कुठलं कुठलं पाप येतं? ते म्हणले की ह्या सगळ्या त्रिभुवनामध्ये ओवी काहीतरी 15व्या अध्यायामध्ये का 16व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे. त्याच्यामध्ये माऊली म्हणतात की ते सगळ्या अनिष्ट ग्रह जेवढे असतात की नाही, म्हणजे पाप करणारे ग्रह त्रास देणारे जेवढे ग्रह आहे की नाही, ते सगळे एका राशीला आल्याच्या नंतर जेवढं दुःख तयार होतं की नाही, म्हणजे ते सगळ्याचं दुःख एका ठिकाणी व्हावं. तसं ह्या त्रिभुवनमध्ये सगळं पुण्य एका ठिकाणी यावं, सगळं भाग्य एका ठिकाणी यावं. म्हणजे एका ठिकाणी येण्याकरता त्याला काहीतरी आधार असला पाहिजे ना, काही त्याला ठिकाण असलं पाहिजे ना. म्हणले मग कोण ठिकाणी? हा अर्जुन त्याचं ठिकाण आहे. सगळं पुण्याला आश्रय कोण आहे? तर म्हणे अर्जुन त्या पुण्याला, भाग्याला, सगळ्याला काय आश्रय आहे. आणि कुठलं पुण्य? म्हणजे त्रिभुवनामध्ये असणारं पुण्य. म्हणजे सारं पुण्याचं येण्याचं ठिकाण कुठं? जसं आपण पाहतो की नाही, समुद्र पाहतो आणि समुद्राला अनेक प्रकारच्या नद्या येऊन मिळतात की नाही. मग कुठून कुठून पाणी येत असेल, पण येण्याचं ठिकाण कुठं? समुद्र, सिंधू. त्या सिंधूमध्ये यावं की नाही. तसं हे सगळं भाग्य, सगळं दैव, सगळं पुण्य, सगळं वाहून कुठे येत आहे? अर्जुनाच्या ठिकाणी. म्हणून सगळ्या दैवाला, भाग्याला, नशिबाला एकाई तन, आश्रय, ठिकाण, आधार कोण झालेला आहे? हा अर्जुन त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून तो असणारा अर्जुन त्रिभुवनाच्या दैवा, त्रिभुवनातलं सगळं दैव, सगळं भाग्य जे आहे ते एकाही तनू झाला. त्या सगळ्या पुण्याला, भाग्याला हा अर्जुन त्या ठिकाणी काय झालेला आहे? एकायतन झालेला आहे, आधार झालेला आहे. अर्जुन त्या ठिकाणी घर झालेला आहे. हा मग मला सांगा, असं सगळं दैव, असं सगळं जर पुण्य उदयाला आलं, तर किती मोठी दैवाची गोष्ट असेल बरं. तुकोबराय म्हणतात, एवढं जर दैव उदयाला आलं, तेव्हा तर उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. काय अर्जुनाचं भाग्य उजळलं बरं त्या ठिकाणी? म्हणजे भगवंत ज्ञानोबा आहेत त्यांची स्तुती करतात. हे मोठं दैव आहे का नाही? हे खरं मोठं दैव आहे. दैव ते नाही. दैव म्हणतात, आपण आपल्या कपाळाला दैव म्हणत असतो. कपाळामध्ये काय दैव आहे बरं? जेथे जावे तेथे कपाळ सरिसे आणि विशेष तो लाभ संत संगे. विशेष लाभ काय? संतांच्या संघामध्ये विशेष लाभ आहे. देवाच्या संघामध्ये जया संघाचे नि सुरवाडे, ज्याच्या संघामध्ये लाभ आहे मला. आणि ह्या लोकांमध्ये काय लाभ आहे बरं आपल्याला? सामान्य लोकांमध्ये काय लाभ नाही त्या ठिकाणी. झालं तर आपण त्याच्यामध्ये आपली परीक्षा करू शकतो, पण विशेष असा काही त्याच्यामध्ये लाभ नसतो. काय त्या अभंगामध्ये पुढे बघा बरं, जेथे जावे तेथे कपाळ सरशी, विशेष तो लाभ संत संगे. पुढं काय बघा बरं, म्हणजे विशेष असणारा लाभ कशामध्ये? त्या संतांच्या संघामध्ये. त्यांच्यामध्येच आपलं काय होतं? भाग्य उजळायला येत असतं. म्हणून ते खरं भाग्य आहे. बाकीच्या ठिकाणी आपण पैसा, अडका, धन, संपत्ती, ऐहिक, दुर्मिळ भोग सत्ता मिळाला, की त्याला म्हणतो काय नशीब आहे आज हो. आज आम्हाला भरपूर त्या ठिकाणी प्रॉपर्टी मिळाली, भरपूर संपत्ती झाली. आज माझा
आज माझा दिवसच खरा सोन्याचा. हा सोन्याचा दिवस आहे का दुःखाचा दिवस आहे? हा आ? संत संगे. हा, सानुकूळ. मग हा, अंतरायमुळं नुपजिते ते पुढं. हा, भाग्य तरी नव्हे धनपुत्रधारा हे मला सांगायचंय. धन, धन म्हणजे पैसा, आणि पुत्र दारा, पुत्र म्हणजे मुलं, आणि दारा म्हणजे आपली पत्नी. याला भाग्य म्हणता येईल का? भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. हा, ऐक नाही. आणि पुढं काय म्हटलं? भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. पुढं काय? निकट वास बरा संतापाई. संतापाई देवापायी. देव आणि संत भिन्न नाही, ते काय? त्यांच्या ठिकाणी निकट म्हणजे जवळचा वास म्हणजे राहणं, संतांच्या जवळ राहणं, हेच खरं त्या ठिकाणी भाग्य आहे. हेच खरं दैव आहे. आणि हा अर्जुन कोणाच्या ठिकाणी राहतोय? हा भगवंताच्या ठिकाणी राहतोय. भगवंताच्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी राहणं म्हणजे काय? भगवंताच्या जवळ राहणं. जवळ म्हणजे जवळ म्हणजे जवळ राहणं म्हणजे त्याला काय म्हणायचं? जवळ म्हणजे आणि वास म्हणजे राहणे. म्हणजे जवळ, आणि वास म्हणजे राहणे. उपास करणं म्हणजे काय करणं? उपवास. उप म्हणजे जवळ, आणि वास म्हणजे राहणं. भगवंताच्या जवळ राहणं, यालाच काय म्हणायचं? उपवास. आपला उपवास माहिती ना कसा आहे? आदल्या दिवसापासूनच सुरुवात होतो उपवासाची तयारी. अरे, उद्या उपवास आहे, आज हे करा ते करा, संध्याकाळी भरपूर खाऊ घाला. इतकं खाऊ घाला. दुसऱ्या दिवशी आता काय सांगायचं? आणि तर उपवासाच्या दिवशी काय काय तयारी असते, आता किती नावं घेऊन सांगायची? जाऊ दे ती. म्हणजे त्याला उपवास म्हणत नाही. आणि अर्जुनाचा उपवास आहे. तो काही एक दिवस आहे का? 15 दिवस आहे, एक एकादशी. एक एकादश करतो का अर्जुन? अर्जुनाचा नित्याने असणारा उपवास आहे, म्हणजे भगवंताच्या नित्याने जवळ राहतो. आता त्या अर्जुनाचं काय वर्णन करून सांगायचं? अर्जुनाच्या रोमारोमातून नाही, रोमारोमातून म्हणजे केसातून श्रीकृष्ण कृष्ण असं त्या ठिकाणी नामस्मरण सुरू होतं. आपल्या तोंडातून होत नाही, अर्जुनाच्या केसातून होत होतं. एवढं अर्जुनाच्या ठिकाणी काय भाग्य उदयाला आलं होतं. एवढं भाग्य उदयाला आल्यामुळं आता कोणाचं स्तवन करण्यापेक्षा अर्जुनाचंच मला त्या ठिकाणी स्तवन करतं का? करावं वाटतं, कारण अर्जुन त्या सगळ्या दैवाला, सगळ्या भाग्याला आश्रय त्या ठिकाणी झालेला होता. जयाचे आवडीचे ने पांगे, अमूर्तही मूर्त मूर्ती आवेंगे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. काय म्हणतात? जयाची या आवडीची ने पांगे, आहे की नाही? जयाची म्हणजे त्या अर्जुनाच्या आवडीच्या करता. काय आवडीच्या करता? पांगे झाला देव. पांगे झाला म्हणजे काय? वंश झाला, आहे का नाही? स्वाधीन झाला, आधीन झाला. हा देव सहजासहजी आधीन होता का कोणाच्या? हा देव सहजासहजी कोणाला भेटतो का? हा देव सहजासहजी कोणाला भेटत नाही. अहो, ध्यानातच येत नाही तर भेटायचा विषय राहिला लांब. ते म्हटले ध्यानी लागे पाठवाटी तयाची नाही, काय काहीतरी अभंग आहे ज्यामध्ये की च्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा भगवंत आणि भक्ताच्या मागे लागतो. मला आता ते अभंग सकाळची वेळ झाली का ती नंतर आठवायला सुरुवात होती. सुरुवातीला नेमकी आठवत नाही. हा, जैसा केला देव तैसा. हा, हा, असं तुम्ही थोडं थोडं बोलत चला. तुम्ही बोललं का मग मला त्या ठिकाणी काय होतं? आधार होत असतो. मग मला काय म्हणायचं? हो, जयाची आवडी, आवडीची नाही पांगी. ज्याच्या आवडीच्या करता, ज्याच्या आवडीवरती देव आतुर होऊन, ज्याच्या आवडी करता देव स्वाधीन होऊन. काय झालेलं आहे? अमूर्त ही मूर्त आवेंगे. तो मुळात कसा आहे? अमूर्त आहे. म्हणजे रूप नाही, रेखा जयाशी आकार. त्याला कोणतं रूप नाही, कोणते रेखीव आखीव असं काही नाही. आकार नाही, नाव नाही, रूप नाही, काही पण नाही त्या ठिकाणी. तो झाला साकार. तो साकार झाला. भगवंता कशासाठी साकार झाला? तो भगवंत त्या भक्तासाठी साकार झाला. त्याला खळे करून नावारूपाला आणलं. खळं म्हणजे फार आम्ही कष्ट करतात. हे काय होतं? रूप नाही रेखा जयाशी आकार, तो आम्ही साकार भक्ती केला. मग आता ही भक्ती कशी असेल बरं? भक्ती करणं म्हणजे सोपं आहे का? भक्तीमध्ये फार मोठे कष्ट असतात. ते कष्ट केल्याशिवाय तो देव त्या ठिकाणी नावरूपाला येत नाही. वास्तविक पाहिलं तर साधू संतांनी त्याला नावारूपाला आणलं. पण नावारूपाला आणलं, पण ते खरं लोकांना कळालं का? खळं असणाऱ्या लोकांना ते मात्र अजिबात कळलं नाही. हा
तुकोबरायांचा अभंगाचे म्हणे ते भावाने त्याला त्या ठिकाणी तयार केलं, पण खळ प्रवृत्तीच्या लोकांनी मात्र त्याला जाणलं नाही. ह्या अर्जुनाच्या ठिकाणी काही भगवंताविषयी विशेष असणारा भाव आहे आणि त्या भावाच्या सामर्थ्याने काय केलं, अमूर्त असणारा परमात्मा काय झाला, मूर्त रूपाने त्या ठिकाणी आलेला आहे. आणि हा भगवंत मूर्त रूपाने येतच असतो ना. तुकोबराय म्हणतात की नाही, काय अभंग आहे, आम्हासाठी अवतार कुर्म मत्साधी शुकर. आम्हासाठी काय काय अवतार घेतले, आम्हासाठी अवतार भक्ताच्या करता भगवंत अवतार घेतात ना. कुर्म मत्साधी सुकर मोहे धाव घाले पाना नाव घेता पंढरी राणा. हा, म्हणजे तो देव कसा आहे त्या ठिकाणी, मोहे धाव घाले पाना, धावून येतो. तुका म्हणे तुका म्हणे देव काना भूक लागली नाही ना. भगवंताची अशी अपेक्षा केली का तो काय करतो, भूक लागली ना, तळमळ लागली एखाद्या त्या ठिकाणी, मग तो भगवंत त्या भक्ताकरता काय करतो, कोठी न पाहता जवळी तो कुठं पाहायला गेला तर जवळ दिसत नाही. कोठे न पाहता, म्हणजे उडी घाली अवचिता, अचानक उडी घालतो की नाही, अचानक अचानक उडी घालतो. उडी घातली की नाही, प्रल्हादा करता त्याने उडी घातली ना, ऐक नाही खांबातून त्या ठिकाणी अचानक प्रगट झाला आणि भगवंता करता भक्ता करता तो देव काय आहे, त्या ठिकाणी धावून आलेला असतो. म्हणून ते भक्त सुद्धा काय सामान्य असेल का, भक्त सुद्धा त्या ठिकाणी सामान्य नाही. त्या भक्ताला खरं तर सामान्य भक्त म्हणण्यापेक्षा भाग्यवंत असं भक्त म्हणलं पाहिजे, आहे का नाही. भाग्यवंत म्हणलं पाहिजे. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. भगवंताला शरण जातात की नाही, भगवंताला जर ते शरण जात असतील तर भगवंत त्यांच्या करता अमूर्त रूप टाकून आणि मूर्त रूपाने येणार नाही का, मूर्त रूपाने त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात की जयाच्या आवडीचे रे पांगी, ज्याच्या आवडी करता ज्याच्या प्रेमा करता. एकदा माणूस आपल्या आता काल ओवी पाहिली की नाही, आवडी बघा बरं किती नंबर ओवी आहे इथं, आवडी शब्द आलेला आहे. आवड जर असेल त्याला, कुठे शब्द आहे बघा बरं इथं, कालच ओवी होऊन गेली ना, ऐका नाही, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, तरी ते काही. आता इथं आवडी शब्द आले की नाही, आवडीचे नाही पांगे, आवडीच्या करता. जर आवड असेल त्या ठिकाणी तर त्याची लाज वाटते का भगवंताला, भगवंताला कोणती लाज वाटत नाही. मग भगवंत कोणकोणती रूप घेतो, कूर्म, मत्स्य, शुकर, आहे का नाही, डुकराचं, आता डुकराचं सांगणं आता सकाळी सकाळी योग्य वाटतं का नाही, तरी भगवंताने घेतलं का नाही डुकराचं रूप, कासवाचं रूप घेतलं, माशाचं रूप घेतलं, एवढी सगळे रूप घेतली. देवाला जर म्हणलं अहो ही देवा या अशी कुठे रूप घेतात का, ही काय घेण्यासारखे का, पण नाही. त्याला आवड असली ना, कोणत्या प्रकारची लाज वाटते का, कोणत्या प्रकारची लाज वाटत नाही. आणि म्हणून तो भगवंत काय करतो, अशी कोणतीही रूप भक्तासाठी घेत असतो. म्हणून जयाच्या आवडीची ने पांगे, त्याच्या आवडीला आवडीच्या ठिकाणी ते प्रेमरूपी आवडीच्या ठिकाणी तो परमात्मा अधीन होऊन अमूर्त ही मूर्त अव्यंगी, आणि अमूर्त असणारा निराकार असणारा परमात्मा अव्यंगी, अव्यंग म्हणजे त्याला त्या रूपाला तो धारण करत असतो. पूर्णाई परी लागे अवस्था जयाची. आता तो भगवंत कसा आहे त्या ठिकाणी, पूर्ण आहे, पूर्ण आहे का नाही. पूर्ण पण आहे त्या ठिकाणी. पण पूर्ण असताना म्हणजे पूर्ण म्हणजे काय, सगळ्यांनी परिपूर्ण, कोणत्या प्रकारची उणीव त्या ठिकाणी नसणं, कोणत्याही प्रकारचा कमीपणा त्या देवाच्या ठिकाणी नसणं. असा नसणं त्या ठिकाणी असताना सुद्धा, तर ते म्हणतात पूर्ण परी, पूर्ण असून सुद्धा लागे अवस्था जायची. त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय झालेली आहे, अवस्था झालेली आहे. उत्कंठा जया लागी अखंड मज, अशी उत्कंठा मला तयार झालेली, अशी आतुरता मला त्या ठिकाणी तयार झालेली, कोणाकरता, जया लागे त्या भक्ताच्या करता. मग मला सांगा, नाथ महाराज म्हणतात की नाही, पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला कधी तहान लागेल का, पण पाण्याला तहान लागली. तसा हा भगवंत पूर्ण आहे का नाही, पूर्ण असणार परमात्मा आहे. पण तरी त्याला त्या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. का पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, त्याला भक्ताचं प्रेम पाहिजे ना. थोर प्रेमाचा भुकेला, ते पूर्ण असून सुद्धा प्रेमाकरता भुकेलंय का नाही. पाणी त्या ठिकाणी सगळ्यांची तहान शमवण्याचं काम करतं, तरी पण त्या पाण्याला ताण लागते की नाही, पाण्याला त्या ठिकाणी ताण लागते. म्हणून म्हणतात की पूर्ण परी, पूर्ण असून सुद्धा अवस्था जयाची. हा बोला ना. हा, हा त्याला काय आहे?
सगळ्यात मोठा असणारा दुष्काळ त्या ठिकाणी. म्हणजे सगळं मिळतं, पण भक्ताचं मात्र प्रेम भेटत नाही. त्या भक्ताच्या प्रेमाकरता काय हा थोर प्रेमाचा भुकेला म्हणजे पूर्ण असून इथं अपूर्ण पडतो. म्हणजे पाण्याला मोठी लागली तहान अशी पूर्ण असून सुद्धा ते आपण आता ते पहिलं विचारसागरात म्हणायचं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण असणारा परमात्मा आहे. त्याच्यामध्ये काय आहे, सगळं जगत जरी गेलं तर तो परमात्मा पूर्ण आहे का नाही? सगळं जगत जरी नष्ट झालं तर तो पूर्ण आहे आणि पूर्णापासूनच सगळं पूर्ण होत असतं. अपूर्णापासून सगळं पूर्ण होईल का? अपूर्णापासून सगळं कधी पूर्ण होऊ शकत नाही. पूर्णातून पूर्ण त्या ठिकाणी होत असतं. असा असणारा परमात्मा पूर्ण आहे, पण पूर्णाही परी लागे आणि पूर्ण असून सुद्धा अवस्था जायची त्याला अवस्था म्हणजे त्याला उत्कंठा त्या ठिकाणी निर्माण होते. कोणाकरता? भक्ताकरता निर्माण होते. कारण प्रेम कोण देतं? भक्तच प्रेम देतात ना. इतर लोक प्रेम देतात का? इतर लोक ह, ब, प असं म्हणून घेतात, उपाधी लावतात. हरिभक्त पारायण. हा, पण मागताना काय करतात? आपल्याकरता मागतात. पण अर्जुन आपल्याकरता काय मागतो का? अर्जुन आपल्याकरता काहीच मागत नाही. अर्जुनाला मागायचं झालं तर कोणाकरता मागवतो? देवाकरता मागत असतो. म्हणून त्या भक्ताच्या करता भगवंत अवतार धारण करतात. आपल्यासारखं आपल्यासाठी भगवंत अवतार धारण करीन. हा, कोटी कल्प गेले तरी आपल्याला भगवंत भेटणार नाही. पण भेटू शकतो, पण कधी? अर्जुनासारखी आपली अवस्था झाली का तो अमूर्त असला तरी मूर्त रूपाने त्या ठिकाणी अवतार धारण करून येतच असतो. म्हणून जयाच्या आवडीचे ने पांगे अमूर्त ही लागे अभंगे पूर्णाही परी अवस्था पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. असा पूर्ण असला तरी त्या भक्ताच्या अवस्थेकरता उत्कंठेकरता तो अवतार धारण करून येत असतो. हम्म 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 हा मी हा तोची बघतो हाय आताच बोलून गेलो ना तो वल्लभा मी कांतो तो वल्लभा हा म्हणजे नवरा आणि कांतो म्हणजे पत्नी आईचा पडी पडी म्हणजे फार त्या ठिकाणी मला आवडत असतो असं थोडं थोडं बोललं का म्हणजे मग थोडी आधार येऊन आपल्याला पुढे चालता येतं चला ठीक आहे म्हणून काय म्हटलं हा तो श्रोते म्हणती दैव कैशी बोलाची हवं काय नादा ते हनबरव जुनोनी आली आता या ठिकाणी काय श्रोत्यांचं आता माऊलींचं भक्ताचं वर्णन करायचंय संतांचं वर्णन करायचंय मग माऊलींना त्या ठिकाणी काय हा माऊलींना त्या ठिकाणी थांबूशी वाटत नाही हा माऊलींच्या अंतःकरणामध्ये असा काही भाव त्या ठिकाणी तयार होतो की ते माग काही पाहतच नाही पुढे किती झालं आणि काय झाले किती आता किती वेळ झाले त्याच वर्णन चालेल खरं तर ह्या श्लोकावरती बोलायला पाहिजे होतं पण त्या श्लोकाचं निमित्त केलं आणि सांगतात कशाचं वर्णन भक्ताचं वर्णन सांगतात मग श्लोकावरती काय बोललं पाहिजे की नाही मग त्यांच्या ठिकाणी असणारे श्रोते वर्ग शहाणे वर्ग आहे मग समजदार वर्ग आहे म्हणजे त्यांना माहिती माऊली किती वेळ झाले तेच तेच वर्णन करतात पण माऊलीला मग असंच काहीतरी चुकीचं काय बोलायचं का माऊलीला चुकीचं काही बोलायचं नाही माऊलीला त्या ठिकाणी बोलताना कसं आदरपूर्वक बोललं पाहिजे मग इथं आता माऊलींचंच वर्णन करायला सुरुवात करतात कोण श्रोते वर्ग माऊलींचं वर्णन करतात का तुम्ही आता पुढे पुढे जास्त चालले पण तसं न म्हणता वेगळ्या अर्थाने बोलतात तो श्रोते म्हणते तेव्हा श्रोते म्हणू लागले काय म्हणू लागले दैव कैशी बोलाची हवेव काय नादा ते हान बरव जिनून आले श्रुती म्हणते काय दैव आहे काय भाग्य आहे का नाही चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला बघा ओवे आलेले आहे त्या ठिकाणी श्रोत्यांचं दैव उदयाला आलेले आहे बघा त्या ठिकाणी कोणाला जर ती ओवी सापडली तर लगेच सांगा वाटलं तर कधी कधी आता ह्या आठवते नाही ओव्या नंतर नंतर आठवतात मग तो श्रोते म्हणतात श्रोते म्हणू लागले काय दैव आहे म्हणले कोणाचं दैव आहे बरं त्या ठिकाणी अर्जुनाचं दैव आहे का हो? त्या श्रोत्यांचंच दैव आहे खरं पाहायला गेलं तर श्रोत्यांनाच हा श्रोत्यांचं त्या ठिकाणी काय दैव त्या ठिकाणी उदयाला आलेले म्हणून तेव्हा ते श्रोते काय म्हणतात हा बघा ओवी आठवली असेल तर मला वाटतं चौथ्या हा हो का जप तप श्रोते यांची फळ आली जप तप आज श्रोत्यांचं काय त्या ठिकाणी फळाला आलेले फळाला म्हणजे ते जप तप आज फलिद्रूप झालेले कोणाचं श्रोत्यांचं मग दैव त्या ठिकाणी कोणाचं उदयाला आलेलं आहे श्रोत्यांचंच असणार आहे त्या ठिकाणी काय आहे दैव उदयाला आलेलं आहे का बरं दैव उदयाला आलेलं आहे कारण माऊलींची वाचा माऊलींची भाषा माऊलींची वाणी कशी बरं त्या ठिकाणी माऊली म्हणतात की नाही सूर्य अधिष्ठिली प्राची
जगा राहणे दे प्रकाशाची, तैशी श्रोत्या ज्ञानाची, तैशी वाचा. हा, तैशी वाचा, ही वाचा, ही वाणी, हे व्याख्यान, ही भाषा, हा विचार श्रोत्यांना काय ज्ञानाची दिवाळी करणारे. मग दिवाळी दिवाळी आल्याच्या नंतर किती बरं वाटतं आपल्याला. आणि दिवाळीमध्ये सगळी सामुग्री जर आपल्या घरी आली तर किती आपण म्हणतो आपण काय दैव आहे आज. दरवर्षी दिवाळी आपल्या अशाच जातात, पण ह्या वर्षाची दिवाळी मात्र काहीतरी विशेष अशी दिवाळी असं म्हणतो की नाही. तसं ह्या ठिकाणी काय श्रोत्यांना त्या ठिकाणी काय दैवाची दिवाळी म्हटलं तरी चालेल. आणि कोणाच्या कशाच्या माध्यमातून, माऊलीच्या व्याख्यानाच्या माध्यमातून जप तप श्रोत्या, श्रोत्यांचं जप तप त्या ठिकाणी आज काय फळाला आल्यासारखं झालेलं आहे. म्हणून ते श्रोते काय म्हणतात, तो श्रोते म्हणते दैव म्हणजे आमचं असणारं काय भाग्य, आमचं असणारं नशीब आहे त्या ठिकाणी, का आम्हाला असं व्याख्यान ऐकायला मिळतं. माऊलीनं विरोध नाही केला कोणी बघा. कैशी बोलाची हवे व, आणि बोलण्याची काय माऊलींची हातोटी बघितली ना तुम्ही कशी माऊलींची बोलण्याची. माऊलींची शब्द असे त्या ठिकाणी का सहज अंतःकरणामध्ये प्रवेश करून जाणारे शब्द आहे. ते असं गोकून घाकून ठोकून ठाकून हाणून मारून बळच काहीतरी सांगण्यासारखं आहे का? बळच सांगण्यासारखं नाही. आणि बळच जर सांगण्यासारखं जर असतं तर ते माऊलींची ओवी आणि वेड्याच्या तोंडातून जरी गेली तर किती गोड वाटते बरं. कितीतरी गोड वाटते आहे की नाही. आणि माऊली जर स्वतः समोर सांगायला जर असेल तर ती किती गोडी असेल बरं त्याच्यामध्ये. तैसे साच आणि मावळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलींची भाषा, माऊलींची वाणी किती अमृतासारखी असेल बरं. त्याचं काही कोणाला वीट येईल का? त्याचा कधी कोणाला वीट येणार नाही. अशी असणारी माऊलींची विशेष असणारी भाषा आहे. म्हणून माऊली त्या ठिकाणी म्हणतात, श्रोते म्हणतात कैशी बोलायचे हवे. काय बोलण्यात त्या ठिकाणी शोभा आहे, काय बोलण्यामध्ये त्या ठिकाणी काय शब्द दिले, शोभा, आवड, आतषबाज, एवढं शब्द त्या ठिकाणी दिलेले. म्हणून एवढे त्या ठिकाणी कैशी बोलाची हवं. हा, काय म्हटलं पुढं, काय नादा ते हन बरव जुनून आली. आता माऊलींचं व्याख्यान, माऊलींची भाषा, माऊलींचं बोलणं सांगतात काय, या बोलण्याच्या शोभेनं, बोलण्याच्या सौंदर्याने काय हन बरव, नादा ते हन बरव, बरव हन नादा ते जिनोनी आली. म्हणजे नाद पाहतो की नाही आपण, नाद नाद असतो ना ते, काय आलं एक ते याचं वर्णन आपलं ते मोबाईल एक रील आली होती. त्याच्यामध्ये असं ऐकलं की ते प्रशांत, ते त्यांचं नाव आता आचार्य प्रशांत म्हणून त्याने असं त्याच्यात लिहिलं होतं, सांगितलं होतं की म्हटले तो मुलगा होता सकाळचा. सकाळच्या वेळेस त्याने ते उठला आणि त्या टेप रेकॉर्ड असतो त्याच्यावरती काय लावलं, त्याच्यावरती ते डीजे वरती गाणं लावलं, डीजे वरती गाणं लावलं. आणि ती आई उठली आणि उठून काय करू लागली, त्या पोराला जवळ घेतलं आणि दोन कानाखाली लावल्या. मला सकाळी सकाळी रामाच्या प्रहारमध्ये असं काहीतरी डीजे वरती गाणं लावतात का? हा, असं नाही लावायचं म्हणले. त्या मुलाला हाकलून दिलं. आणि त्याच टेप रेकॉर्डवरती सगळे असे मोठमोठे ते सगळं त्याचं साहित्य, आता तुम्हाला माहिती आहे, त्याचा आवाज वगैरे तुम्ही ते ऐकता डीजे वरलं. मग त्या आईने काय केलं, त्या त्या टेप रेकॉर्ड मध्येच काय भजन लावलं, हरिपाठ लावलं. पण कसं लावला, डीजे वर लावला. डीजे वर लावला. डीजे वर का लावला बरं? तिनं मग साधच लावायचं ना, साध्या स्वरूपात लावायचं नाही. त्याला ते काय, त्याचं ते काय बेस ट्रिबल वगैरे जे असतं की नाही, ते इतकं वाढून दिलं. त्या मुलाचं तरी कमी होतं. पण याने जास्त वाढून दिलं. जास्त का वाढून दिलं? तुला काय समजून घ्यायचं होतं खरं त्याच्यामध्ये? हरिपाठ समजून घ्यायचा होता ना. हरिपाठ फक्त कानावाला पाहिजे होता ना. तुला बाकीचं ते संगीताची काही आवश्यकता होती का? संगीताची अजिबातही आवश्यकता नव्हती. मग तू ते वाढून का दिलं बरं? म्हणजे तुला काय अपेक्षित आहे खरं? तुला काय काय मग मुलगा तो व्यवस्थित नव्हता का? तो ओरिजिनलच होता का नव्हता? तू काय डुप्लिकेट ऐकत होता का? पण मग ही खरं ऐकते का ही डुप्लिकेट ऐकते? ही खरी डुप्लिकेट ऐकते, आहे का नाही? आणि अशी असणारी बाई आणि माऊलींचं जर पुढं बसली तर ते संगीत म्हणजे त्याचं नाद, नाद ब्रह्म, त्याला त्याला ब्रह्मच म्हटलं जातं. पण ते कोणता ब्रह्म आहे? त्याला नाद ब्रह्म असं म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? पण ते माऊलींची भाषा इतकी गोड आहे, म्हणले इतकी रसाळ, इतकी मधुर आहे की ते नाद ब्रह्म खुजे. काहीतरी ओवी बघा, 15व्या अध्यायामध्येच आलेली ओवी, नाद ब्रह्म खुजे असं त्या ठिकाणी म्हणलं. म्हणजे त्या माऊलींच्या भाषेपुढं, बोलण्यापुढं, वाणीपुढं, व्याख्यानापुढं ते नाद ब्रह्म सुद्धा खुजे, म्हणजे अल्प पडल थोकडं वाटल असं म्हणतात माऊली. म्हणून काय नादा ते हन बरोबर जिनून आले. म्हणजे ते म्हणतात ह्या बोलण्याची असणारी सौंदर्य शोभा त्या नाद ब्रह्माला जिनूने जिनून म्हणजे जिंकून टाकील. किंवा त्या माऊलींच्या भाषेच्या पुढं, वाणीच्या पुढं नाद ब्रह्म सुद्धा, हे संगीताचं असणारं ब्रह्म सुद्धा
खरं पाहिलं तर त्या ओंकारातूनच सगळे नाद वगैरे सगळे निर्माण झालेत का नाही? सगळे निर्माण झाले. ते सगळे नाद ब्रह्म सुद्धा माऊलींच्या बोलण्याच्या पुढं फिके पडतील. हा बोला. हं. हं, 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 हं. हां, तर ते काय म्हणले, "नादब्रह्म खोजे कैवल्य ही तैसे न सजे." आणि कैवल्य सुद्धा कैवल्य म्हणजे मोक्ष सुद्धा त्या ठिकाणी हां, न सजे साजेसा होणार नाही, शोभणार नाही. हां, "ऐसा बोलू देखीजे जेणे दैवा." ऐका ना, असा बोल असं माऊलींचं त्या ठिकाणी काय आहे, व्याख्यान असेल. जेणे दैव म्हणजे त्या श्री गुरुच्या कृपेच्या दैवामुळं त्या ठिकाणी माऊली म्हणतात, की असं त्या ठिकाणी बोलून जाईल. आणि मागं पण आपण पाहिलं की नाही, माऊलींचं बोलणं काय आहे, बोलाची ताट आहे ना, बोलाची ताटे भली भली शब्द वापरला. म्हणजे चांगली असणारी बोलाची ताटे. बरं, त्या बोलांच्या ताटामध्ये काय भरलेलं आहे? वरी कैवल्य रस. हां, वरी त्याच्यामध्ये काय आहे? कैवल्य मोक्षरूपी रस काय आहे? ओघरलेला आहे. पण ही काय उपपत्ती ना केली निष्कामाशी. अशा प्रकारची प्रतिपत्ती. हां, प्रति म्हणजे त्या मोक्षाला जसं प्राप्त करून घ्यावं. हां, त्याच्यासारखंच इकडं काय केलेलं आहे? सारखंच काय बदललंय? म्हणजे ही अशा प्रकारची ग्रंथरचना केली. कोणासाठी? निष्कामाशी. म्हणजे कोणाच्या ठिकाणी जर काम असेल आणि तो म्हणत असेल, "आम्हाला ते पाहिजे." ते मिळणार नाही. तुला आधी काय व्हावं लागेल? निष्काम, कामनारहित व्हावं लागेल. मग त्याच्यासाठी काय हा कैवल्य रस आणि त्या बोलाच्या ताटामध्ये चांगल्या प्रकारचा भरलेला आहे. आता काय करायचं आपल्याला? ते बोलण्याचे फक्त टरफल बाजूला काढायच्यात आणि आतला रस त्या ठिकाणी आपल्याला सेवन करायचं आहे. म्हणून म्हणतात, "तव श्रोते म्हणती कैसी दैविक बोलाची हां, तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवं." म्हणे आमचं काय भाग्य त्या ठिकाणी नशिबाला आलं. माऊली यांचं बोलणं म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये विशेष असणारी शोभा आहे. त्या माऊलींच्या बोलण्याच्या शोभेपुढं नाद ब्रह्म अ, त्या ठिकाणी काय जुनूने आले. हां ना बरोबर. हां, त्या नादब्रह्माला सुद्धा जिंकून टाकील किंवा ते नादब्रह्म सुद्धा त्या बोलण्याच्या पुढं फिकं पडेल, असं माऊलींचं त्या ठिकाणी बोलणं आहे. असे श्रोते वर्ग त्या ठिकाणी बोलतात. पुढे म्हणतात, "हाओ नवल नोहे देशी, मराठी बोलीजे तरी ऐशी, वाणी उमटत आहे आकाशी, साहित्य रंगाचे." काय म्हणतात? "हाओ नवल नोहे देशी." हां, अहो माऊलींचं हे बोलणं जे आहे का नाही, नवल अ, नाही का त्या ठिकाणी? नवल आहे का त्या ठिकाणी? माऊलींचं बोलणं म्हणजे नवल आहे. काय नवल आहे म्हणले? तर म्हणले दिशी. आता माऊलींची भाषा कोणती आहे? आपण म्हणतो की नाही गावठी. हा गावठी म्हणजे काय? अहो ते गावठी आता आपलं कुठं कोणतं बोलणं आहे मला सांगा बरं? आपलं गावठीच बोलणं आहे ना. गावठीच बोलणं आहे आणि गावठी बोलण्यातून काय चाललंय आपलं? ज्ञानेश्वरीचं चिंतन चाललेलं आहे आणि ह्या गावठी बोलण्यामध्ये मनुष्याला किती बरं वाटतं बरं? बरं, असं कोणतीतरी शास्त्रीय पारिभाषिक शब्दाची योजना करायची आणि त्याच्यामध्ये श्रोत्यांना सांगायला सुरुवात करायची. ते म्हणतात, दादा आपले सांगतात की नाही, "कहा गए तो कहा नहीं, केला तो कुछ नहीं." तासभर पाठ ऐकला पण काही कळलं नाही. तसं मग आपलं शब्दामध्ये बोललं, आपल्या शब्दामध्ये विचार सुरू झाला. मग ते म्हणतात गावठी. गावठी बोलला पण बरं वाटलं, पण किती समाधान वाटलं. हां, मग असं पण बोलता आलं पाहिजे. तसं माऊलींचं कोणती भाषा आहे? देशी भाषा. आपली मराठी भाषा आहे का नाही? त्या मराठी भाषेचं आता काय वर्णन करून सांगायचं बरं? माऊली म्हणतात, "माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवे." ऐशी अक्षरे रसाळ असणारे, रस निर्माण करणारे अक्षर त्या ठिकाणी मी बोलेल. मग या मराठी भाषेचं काय कौतुक आहे, काय नवल म्हणले, "अमृता तेही पैजा जिंके." आता हे सगळे अलंकार वगैरे सगळे पाहायला मिळतात की नाही? हे कोणत्या भाषेत पाहायला मिळतात? संस्कृत असणाऱ्या भाषेमध्ये पाहायला मिळतात. पण त्या संस्कृत भाषेतलं सगळं कुठं पाहायला मिळतं आपल्याला आज? या ओव्यांमध्ये पाहायला मिळतं. हे देशी भाषेमध्ये पाहायला मिळतं. हे मोठं नवल नाही का? अहो, हे मोठं फार नवल आहे. आणि ह्या शब्दामध्ये ही अक्षर नाही, हे शब्द नाही, ही भाषा नाही. ही ती अक्षर नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका. ब्रह्म साम्राज्याच्या ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हणजे ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणारे. हां. अर्जुनाला लागे चित्कळा उजळल्या श्रीकृष्ण अर्जुनाकरता भगवंताने ही चित्कळा आहे का नाही कळिका म्हणजे ती ज्योत आहे का नाही उजळली आहे श्रीकृष्णे भगवंताने त्या ठिकाणी उजळलेली आहे म्हणून मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी ही नगरी कोणाची मराठीची भाषा कोणती देशी मराठी भाषा आहे का नाही
आणि मराठीची नगरी, या मराठीच्या नगरामध्ये त्या ठिकाणी काय मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे वरी हो देया लोका, आहे की नाही? अशा पद्धतीनं. हा, 2-3 माईक संघ चाले का? मग होतं मागं पुढं. असू दे, असं बोलत चला. आज बरं वाटायला लागलं जरा तुम्ही सगळे बोलताय. म्हणजे आज आपलं खरंच मराठी भाषा आहे आणि आपण खरंच आपल्या भाषेमध्ये बोलतो. आता मला समाधान वाटायला लागलं. असं चला. म्हणून म्हटले, हो का नवल देशी नो हे दोषी, माऊली म्हणतात, श्रोते म्हणतात, काही नवल नाही का हो हे? आपल्या देशी भाषेमध्ये माऊली बोलतात. म्हणजे श्रोत्यांमध्ये चालले. काय नवल आहे म्हणले, आपले माऊली बोलतात. आहे का नाही सगळ्या पुढं? आणि कोणत्या भाषेमध्ये बोलतात? देशी भाषेमध्ये बोलतात त्या ठिकाणी. मराठी बोल तरी ऐंशी आणि मराठीमध्ये बोलतात. पण बोलत तरी ऐंशी. बोलणं कसं आहे माऊलींचं? बोलून गेलं का नाही, तैशी साच आणि मावळ. कसं माऊली बोलतात म्हणले? हा. वाने उमटता हे आकाशे, साहित्य रंगाचे. वाणे सपूर वाणे, पहिल्या अध्यायामध्ये वाणे म्हणजे सपूर, सपूर म्हणजे बारीक असणारे, वाणे म्हणजे तंतू, आहे का नाही? त्या गणपती बाप्पांचं वर्णन करताना ते वस्त्र सांगत असताना, तसं वाणे म्हणजे काय? त्याचे प्रकार काय काय, त्या रंगांचे, त्या अलंकाराचे, ते वर्णनाचे काय वेगवेगळे. उमटता हे आकाशे साहित्य रंगाचे. जसं ते आकाशामध्ये उमटतात, पाऊस झाला की ते काय त्याला आपण म्हणतो इंद्रधनुष्य. त्या इंद्रधनुष्यामध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये किती रंग असतात. याच्यात तो, त्याच्यात तो, एक स्वतंत्र, त्याच्यात मिक्स झाला का तो एक, असे बरेच. म्हणजे त्याला आपण हे सप्तरंग म्हणतो ना, सप्तरंग म्हणतो. म्हणजे सगळे रंग त्याच्यामध्ये पाहायला मिळतात की नाही. ते जसे आकाशामध्ये उमटताना पाहतो की नाही, आपण इंद्रधनुष्यामध्ये बाकीचे वेगवेगळे प्रकारचे रंग पाहतात की नाही, तसं माऊलींच्या सुद्धा वाणीमध्ये, माऊलींच्या सुद्धा भाषेत, व्याख्यानामध्ये, आपल्या देशी भाषेमध्ये हे वेगवेगळे अलंकारिक रंग, अलंकारिक भाषा त्या ठिकाणी उमटताना दिसतात की नाही, उमटताना त्या ठिकाणी दिसत असतात. म्हणून म्हटले, वाने उमटता हे आकाशे साहित्य रंगाचे. इथं पहा 11 अलंकारिक भाषेचे, आहे की नाही? आणि त्या ठिकाणी रंगाचे, आहे की नाही? त्या ठिकाणी रंगाचे, नादाचे, विचाराचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी माऊलींच्या वाणीमध्ये उमटतात. हे नवल नाही का? हेच खरं नवल आहे. पाहायला गेलं तर हेच नवल आहे, त्या ठिकाणी विशेष नवल आहे. चला. पुढे म्हणतात, कैसे उन्मेष चांदणे तार आणि भावार्थू पडे गार, हाची श्लोकार्थ कमुदिनी फार साविया होती. आता म्हणतात बघा, कैसे उन्मेष चांदणे तार. आता ह्या ठिकाणी उन्मेष शब्दाचा अर्थ काय घेतला आपण? प्रतिभा, बुद्धी, विचार, ज्ञान, आहे का नाही, असे बरेच शब्द येतात. मग त्या उन्मेष चांदणे म्हणजे काय? ज्ञानाचे असणारे चांदणे, विचाराचे असणारे चांदणे, प्रेमीचे, बुद्धीचे, आहे का नाही, हे काय त्या ठिकाणी चांदणे. तार म्हणजे टपुर तार. तार इथं काय दिलं बघा, तार, तार 13 नंबर पहा बरं. टपोर, चकचकीत, आहे की नाही? या ठिकाणी काय, आता कुठे गेलो आपण वर्णन करायला? आकाशामध्ये गेलोय ना. मग आता आकाशाचं थोडं वर्णन पाहायचं ना. मग त्या ठिकाणी काय दिले? तारे सांगल्यात. पण आपण कसं म्हणतो, आज टपूर चांदणं पडलं. मग आज टपूर चांदणं पडलं. पण कोणतं चांदणं पडलं टपूर? ज्ञानाचं असणारं टपोरं चांदणं त्या ठिकाणी आकाशामध्ये पडलेलं आहे. आणि हे कुठं प्रगट होते? माऊली श्रोतेवर्ग रूपक करतात. रूपक करून माऊलींच्या भाषेचा गुणगौरव त्या ठिकाणी करतात. म्हणतात, कैसे उन्मयक चांदणे तार आणि भावार्थ तळे पडे गार. आणि त्या बुद्धीत, विचारात, ज्ञानात, आहे की नाही, तो भावार्थ त्या ठिकाणी येतोय, आहे की नाही? पूर्ण अर्थ येतोय का? त्याचा भाव आणि त्याचा असणारा अर्थ, म्हणजे त्या भावाचा थोडक्यात असणारा अर्थ. भावार्थ शब्दाचा आपण मागे विचार केला. काय विचार केला? अस्पष्ट, थोडक्यात, संदिग्ध रूपाने विचार केला जातो. त्याला भावार्थ असं म्हटलं जातं. मला असं वाटतं, मला वाटतं तिसऱ्या अध्यायामध्ये याच्यावरती आपण बारकाईने विचार केला होता. तुम्हाला जर आठवलं तर सांगा. मग त्याच्यामध्ये आपल्याला कळेल, आहे का नाही? काय तिसऱ्या अध्यायामध्ये ओवी आले, ते भगवंत म्हणले, अर्जुन म्हणला भगवंताला, की देवा तुम्ही बोलताना असं भावार्थ रूपाने बोलू नका. आठवतं का बघा बरं तुम्हाला? तिसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच त्या ठिकाणी ओव्या त्या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. मग भावार्थ म्हणजे थोडक्यात, हा, म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ सांगत असताना कसं सांगा तुम्ही? आम्हाला स्पष्ट करून अर्थ सांगा. पण आता इथं माऊलींचं थोडक्यात सांगणे. पण थोडक्यात जरी सांगणं असेल, पण त्या थोडक्यात सांगण्यामध्ये सुद्धा काय आहे? गार पडे, पडे गार म्हणजे त्याच्यामध्ये थंडावा पडतो की नाही?
औषध असं भरपूर देण्याची आवश्यकता नाही. एवढं थोडं औषध जर दिलं. हा हा दुटप्पी बोलू लागला होता. हा दुटप्पी बोला होता. मग तिसऱ्या हा तिसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये आलं होतं ना ते. हा तिसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये आलं होतं त्या ठिकाणी. हा म्हणून त्या ठिकाणी काय लक्षात आलं, म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, असं भावार्थ रूपाने म्हणजे थोडक्यात संदिग्ध अस्पष्ट रूपाने बोलू नका. पण आता श्रोते काय म्हणू लागले, आता तुम्ही कसं बोलता भावार्थ रूपाने बोलता, पण आम्हाला त्याच्यात सुद्धा काय गारवा त्याच्यामध्ये शीतलता पडते. आता तुम्ही जर व्यापकतेने जर बोलू लागले तर किती शीतलता पडेल बरं. मग तर शीतलता आहे. पण एवढं जरी बोललं तरी आम्हाला त्या ठिकाणी समाधान होतं, शीतलता पडते, थंडा वाटतो, पडे गार. ह्याची श्लोकार्थ कमोदीने फार साविया होती. काय म्हणतात, ह्याची श्लोकार्थ काय, तो श्लोक असतो. आणि श्लोकाचा काय अर्थ माऊली त्या ठिकाणी काय करतात, म्हणजे एक घास 20 ठिकाणी करतात की नाही, 20 ठिकाणी करतात. पण या ठिकाणी परत एक रूप केलं, म्हणजे हेच काय आहे? श्लोकार्थ. श्लोकाचा असणारा अर्थ काय आहे? कमोदिनी. कमोदिनी म्हणजे कमळ. आपण दोन प्रकारची कमळ कुठं पाहिली वाटतं, पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये ते कमळाचा विचार आलं. एक सूर्य विकासनी कमळ असतं आणि एक चंद्र विकासनी कमळ असतं. हा, ती असणारी कमळिका ती काय करते, चंद्राला आपला ठाव न सांडिता चंद्राला काय करते, आलिंगन देण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. किंवा आपण असा पण एक विचार केला, नवल उदयला चंडांशु आद्वय अब्ज निविकासो वंदो आता, म्हणजे अद्वैत तत्वाचं कमळिका आणि त्या कमळिकेचा विकास करणारे कोण आहे, श्री गुरु. आणि तसं माऊली काय म्हणतात, हे श्रोते काय म्हणतात, की श्लोकार्थ हीच कमोदिनी. ते गीता आली की नाही, ते श्लोक आहे की नाही, त्या श्लोकांचा अर्थ हीच कमुदिनी. आणि त्या कमुदिनीला तुम्ही काय करता, जसं ते श्री गुरु काय करतात 16व्या अध्यायामध्ये, त्या कमळाचा विकास करतात, कमळाला उदयाला आणतात, कमळाला त्या ठिकाणी त्या ज्ञानाला प्रकाशित करतात. तसं माऊली ह्या कमळाचा विकास करते नाही का, माऊली सुद्धा ह्या ठिकाणी श्लोकार्थ ही कमुदिनी आहे. आणि त्या कमुदिनीला काय करतात, फार सावया होती. 15 नंबर पहा, कमलिका नाही, श्लोकातील अर्थरूपी चंद्र विकासिनी कमळिका, त्याला काय करतात, फार शब्दाने प्रस्तुत होण्यास, उमलण्यास सावया होती सर्वता. त्या ठिकाणी काय करतात, उमलण्याचं काम त्या ठिकाणी ज्ञानोबराय त्या ठिकाणी करत असतात. म्हणून म्हणतात, कैसे उन्मक चांदणे तार आणि भावार्थ पडे गार. ज्ञानाचं असणार हे कसं टपुरं चांदणं आहे, आणि त्या चांदण्यामध्ये भावार्थ पडे गार, आणि तसेच भावार्थाचा त्याच्यामध्ये काय थोडक्यात अर्थ असला तरी तो फार गार थंड करणार आहे. हेची श्लोकार्थ कमुदिनी फार साय होते, म्हणजे श्लोकाचा अर्थ हीच काय त्याच्यातली कमुदिनी आहे, कमळिका आहे. आणि ती कमुदिनी माऊलींच्या व्याख्यानातून, माऊलींच्या बोलण्यातून, भाषेतून काय होते, त्या ठिकाणी विकसित होत असते. अजून काही वेळ आपल्याकडं. हा एक ओळी होईल आपली वाटलंच तर, एक ओळी होईल, एवढी एक ओळी पाहू आणि थांबून घेऊ. हा, चाडाची निचाडा करी, चाडची निचाडा करी, आयशी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी, तेथ डोलो आला. काय म्हणतात, चाडाची निचाडा करी, आहे का नाही, चाड आहे त्याला, त्याला निचाडा करील, किंवा जे निचाड आहे त्याला सुद्धा चाड करू शकतात, आहे का नाही. म्हणजे काय करू शकतात त्या ठिकाणी. हा, तुकोबरायांचे एक अभंग आहे, ते म्हणले, घोटवीन लाळ ब्राह्मण्याना हाती, मुक्त आणि स्थिती लाजविल, तीर्थभ्रमकाशी आणील आळस, कडू स्वर्गवास करीन भोग. ह्या अभंग पाहून घ्या. तुकोबराय म्हणले, मी असं कीर्तन करीन, धन्य म्हणवीन यह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. हे लोकांना मी धन्य म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, आम्ही तुकोबरायांना पाहिलं. आता काही काही लोक सांगतात, आता ते वाडवडील आहे ते काय म्हणतात, आम्ही साईबाबांना भेटायला जात होतो. आता साईबाबांचं कुठं कानावर सुद्धा नाव येत नाही, ते म्हणतात आम्ही साईबाबांना भेटायला जात होतो. आपण काय म्हणतो, काय भाग्यवान लोक असतील हो, साईबाबांना भेटायला जात होते, म्हणजे भाग्यवान म्हणतो की नाही आपण, त्यांना भाग्यवान म्हणतो.
तसं तुकोबराय म्हणतात, धन्य म्हणविन य लोके लोक. आज काय काय महात्मे असतात, त्या महात्म्याला काही काही महात्म्याने आज पाहिलेलं असतं, त्या महात्म्याला आपण म्हणतो काय महात्मा असेल, त्याने त्यांना पाहिलं. त्या दिवशी आळंदीमध्ये त्या बाबांच्या तिथं संवाद होता. मी त्यांना विचारायचे, तुम्ही खांदारकरांना पाहिलं का? धोंडा महाराजांना पाहिलं का? साखरे महाराजांना पाहिलं का? असं म्हणायचे. ते म्हणायचे, "हां, यांना मी पाहिलं, त्यांना मी पाहिलं." त्यांना पाहिलेले महात्मे आपल्याला पाहायला मिळतात. किती भाग्याची गोष्ट असेल बरं. भाग्याची गोष्ट असेल, आहे का नाही? तुकोबरा म्हणतात, "धन्य म्हणविन इह लोके लोका, भाग्य आम्ही तुका देखिला." म्हणावं लागेल म्हणे. मग काय करेल? असं मी कीर्तन करेन म्हणले. माऊलींचं पण कीर्तन चालू आहे की नाही? धर्म कीर्तन माऊलींचं असणार हे धर्म कीर्तन आहे. बरोबर आहे की नाही? बोला. आपण आपण भाग्यवान आहे. आहे का नाही? खरंच पाहायला गेलं तर आपण भाग्यवान आहे. त्यातल्या त्यात अजून भाग्य सांगू का तुम्हाला? ज्ञानेश्वरी गाथा आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानोबराच्या आधी जे लोक जन्माला आले असतील, त्याला ज्ञानेश्वरी गाथा पाहायला मिळालं का? त्याला मिळालं नाही आणि आपल्याला मिळालं पाहायला आणि आपण त्याच्यामध्ये रमत आहे. हे काय सामान्य भाग्य आहे का आपलं? हे सामान्य भाग्य नाही. हे आपलं त्या ठिकाणी विशेष असणारं भाग्य आहे. म्हणून तुकोबराय म्हणलं, हे खरं भाग्य. भाग्य म्हणविन भाग्यवंत म्हणवत आहे. हे खरं भाग्य आहे. शरण गेले पंढरराया. हे खरं असणारं त्या ठिकाणी भाग्य आहे. म्हणून म्हणतात चाडची निचाडा करी, म्हणजे त्या ठिकाणी चाड, इच्छा, कामना ज्याला आहे का नाही, त्याला सुद्धा आम्ही काय करू? निचाडा, कामना रहित करू. म्हणजे ज्याला चाड आहे त्याला सुद्धा कामना रहित करू आणि ज्याला कशाचीच कामना राहिलेली नाही, ते म्हटले त्याला सुद्धा काय, लावली धमामे मुक्त आणि मुमुक्षा. आम्ही काय करू त्या ठिकाणी, कास पूर्ण आपण काय, कास घालून निवळकट आलो कळी काळावरी धिट, झालो कळी काळावरी धिट, केली पाय वाट भव सिंधूवरुनी, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगेच चिंता कवनाशी. याती भलती नारी नर हे सगळे आले तरी चालेल, आहे का नाही? लावली पुढं काय, लावली धमामे मुक्त आणि मुमुक्षा. जे मुक्त झालेले, जे आहे का नाही, मुमुक्ष झालेले, त्यांना सुद्धा काय आम्ही इकडे इकडे करून घेऊ शकतो, आमच्यासारखं करून घेऊ शकतो. एवढं त्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे. माऊली म्हणतात असं त्या ठिकाणी सांगेल. आता हे कोण वर्णन करतात? श्रोते वर्णन करतात. ते म्हणले माऊलींची भाषा, माऊलींचा विचार, माऊलींची प्रतिभा काय म्हणले त्या ठिकाणी, चाडची निचाडा करी. म्हणजे जे इच्छारहित झालेत त्यांना सुद्धा काय आहे, इच्छा निर्माण होईल, की आता असं वाटतं हे माऊलींचं व्याख्यान आहे. हे सगळं टाकून द्या. मोक्ष वगैरे काय हे तुमचं तुम्हाला राहू द्या. आम्हाला माऊलींचं ऐकायचं. म्हणून अशा पद्धतीने काय म्हणले, चाडची निचाडा करी. म्हणजे इच्छारहिताला सुद्धा इच्छा निर्माण करतील. ऐशी मनोरथी ये थोरी, आहे का नाही? अशी थोर अवस्था, आहे का नाही? मनाच्या आवडीप्रमाणे त्या ठिकाणी माऊली म्हणतात करतील किंवा होईल. तेने विवळले अंतरी तीर्थ डोलो आला. आणि त्या ठिकाणी काय आहे? विवळले, आहे का नाही? काय विवळले? प्रकाश त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये विवळले म्हणजे प्रकाशित झालं. काय झालं प्रकाशित? अंतःकरण निर्माण झालं. म्हणजे श्रोत्याला वाटलं की नाही, बस आता किती झालं वेळ, किती वर्णन झालं त्याचं. ते योग्याचं वर्णन दिलं सोडून आणि हे भक्ताचंच वर्णन करू लागले. किती वर्णन झालं, आता थोडं थांबलं पाहिजे की नाही. आता हे श्रोते ज्ञानोबरायांना गप्प करण्याकरता गेले. गप्प करण्याच्या करता जे काही तुम्ही बोलले, त्या बोलण्यातूनच प्रकाश निर्माण झाला. आणि त्या बोलण्यातून असा प्रकाश झाला, की माऊलींचं बोलणं आता ऐकावंच वाटत. माऊलींना थांबा असं म्हणू वाटत नाही. तुम्ही बोला. हाच प्रकाश ते काय, त्या श्रोत्याच्या अंतरी म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि निर्माण झाल्याच्या नंतर मग ते लागले डोलायला. मग ते लागले डोलायला. आता वेळ जरी झाला, तरी आता ऐकावं वाटतं, आता सांगावं वाटतं, आता बोलावं वाटतं. म्हणजे काय, आंतरिक प्रकाश, आंतरीची दीप्ती प्रकाशली. आतमध्ये जी ज्योत जगदा प्रकाशित झाली, का मग आतमध्ये अंधार राहतो का कोणत्या प्रकारचा? कोणत्याही प्रकारचा अंधार राहत नाही. मग तो एकदा प्रकाश निर्माण होऊ द्या, का ते श्रोते बरोबर त्या ठिकाणी डोलायला सुरुवात करतात. म्हणून काय म्हणतात, "तेने विवळले अंतःकरणी." आणि त्या विचाराने अंतःकरणामध्ये प्रकाश पडला आणि तेथ डोलो आला आणि आहे का नाही, त्या प्रकाशाने काय आहे, श्रोतेच्या अंतःकरणामध्ये डोलो, आहे का नाही, ते डोलायमान झाले, आहे का नाही, डवरले, चांगले तयार झाले त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी चाडची निचाडा करी, ऐशी मनोरथी ये थोरी, त्याने विवळले अंतरी तेथ डोलो आला. थांबायचं आता, थांबून घेऊ सावरले. पुंडलिक वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण.